हप्ताखोरांचा माज उतरवला। धाड पोलिसांनी भर बाजारात काढली गुंडांची धिंड। बुलढाणा जिल्ह्यातील धाड परिसरात व्यापाऱ्यांना धमकावून हप्ता वसुली करणाऱ्या टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी धाड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत। पोलिसांनी केवळ टोळीतील 3 मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर त्यांची मुख्य बाजारपेठेतून सरेआम धिंड काढली। गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक आणि जनतेच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली। मिळालेल्या माहितीनुसार दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनुने यांचे धाड परिसरात पशुवैद्यकीय मेडिकल स्टोअर आहे। 6 फेब्रुवारी रोजी सोनूने आपल्या दुकानात जात असताना जगदंबा स्वीट मार्ट जवळ 4 गुंडांनी त्यांचा रस्ता अडवला। जर धाडमध्ये व्यापार करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल अशी धमकी या आरोपींनी दिली। सोनूने यांनी विरोध केला असता त्यांना मारहाणही करण्यात आली। या घटनेनंतर याच टोळीने परिसरातील इतर 2 हॉटेलात जाऊन हप्ता वसुलीसाठी धमकावल्याची चर्चा आहे। वाढत्या गुंडगिरीमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांची स्पेशल कारवाई। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांनी तात्काळ पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली। पोलिसांनी सापळा रचून टोळीतील 3 सदस्यांना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय जीवनलाल बिलांगे, रोशन गणेश शिंदे, राहुल दळवी या आरोपीची भर बाजारात काढली धिंड। व्यापाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पोलिसांनी 3 आरोपींना मुख्य बाजारपेठेतून पायी फिरवले। ज्या रस्त्यांवर हे बदमाश दहशत माजवायचे त्याच ठिकाणी आज त्यांना पोलिसांच्या विळख्यात मान खाली घालून चालताना पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले। पोलिसांच्या या दबंग कारवाईचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होते। अशा कठोर पावलामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून सामान्य माणूस आता निर्भयपणे आपला व्यवसाय करू शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, बुलढाणा।